जालना तालुक्यातील सिरसवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीड्स कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागात गारांसह पाऊस पडला। या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकाचं नुकसान झालंय। जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील परमेश्वर ठोंबरे यांचा कांदा पीक अक्षरशः भुईसपाट झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस झाल्यामुळे गहू पिकांसह कांदा आणि फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं गहू पीक आडवत झाल्याने आता वर्षभर काय खायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। काल गारा पडल्या तुमच्या भागामध्ये, काय नुकसान झालं गव्हाचं, कांद्याचं? कांद्याचं आणि गव्हाचं आणि मकाचं खूप मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे सिरसवाडी परिसरामध्ये, की अक्षरशः म्हणजे काहीच उरलं नाही। त्याला असं बघावं सुद्धा वाटत नव्हतं, इतकं भयानक। या सऱ्या पूर्ण खचाखच भरल्या होत्या यानं, गारानं फक्त एवढं नुकसान झालं। गव्हाच्या पिकावर तर अक्षरशः पूर्ण थर आला होता। आणि आतापर्यंत म्हणजे एवढा पाऊस मी कधीच बघितला नाही, एवढ्या गारा कधीच बघितल्या आमच्या परिसरात पडल्या तरी एक दोन मिनिटं गारा पडत होत्या, ते बी 1-2-4 गारा पडत होत्या। एवढं म्हणजे कधीच एवढं नुकसान झालेलं। किती नुकसान झालं कांद्याचं? खूप मोठं नुकसान झालं। माझा 1.5 एकरवर पूर्ण कांदा होता, असा खचाखच म्हणजे एवढाला गोंडा होता मग चांगला, तो पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। नुकसान झालं, किती एकर होता, किती खर्च लागला आणि किती आता खर्च याला 1 लाख रुपये खर्च होऊन गेलेला आहे आतापर्यंत। कांद्याचं बी आणि बाकीचा खर्च धरला तर 1 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे। आणि आता तुम्ही बघताय काहीच उरलं नाही ना, काय येणार आहे त्याच्यामध्ये? मागणी काय शेतकऱ्यांची आता? मागणी म्हणजे कांद्याला फार मोठी, म्हणजे कांद्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे, म्हणजे नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती तात्काळ दिली पाहिजे। असं आज पंचनामे करू आणि नंतर 6 महिन्याला त्याचे पेमेंट देऊ असं चालणार नाही। कारण शेतकरी अक्षरशः म्हणजे मीच नाही तर या परिसरातले प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। मक्का असन, गहू असन, बाजरी असन, संपूर्ण नुकसान या परिसरात झालेलं आहे। काय नाव आपलं? माझं नाव परमेश्वर ठोंबरे।